म्हणून सगळ्यात अगोदर आपण हे क्लब 99चं मेंबर होणं थांबवलं आणि इतरांच्या फुटपट्टीवर आपलं यश मोजणं थांबवलं तर डेफिनेटली हे वर्क लाईफ बॅलन्स कसं करायचं आहे किंवा त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की येस आपल्यालाही वर्क लाईफ बॅलन्स जमतंय, कुठेतरी काहीतरी होत असेल तर खरंच आता क्वालिटी टाईम कसा द्यायचा किंवा कुठे भरपाई कशी करायची हे आपल्याला लक्षात येईल सुद्धा. पण आपल्याला जमतही असेल तर उगाचच आता परवलीचा शब्द झालाय वर्क लाईफ बॅलन्स इतकं ऐकतो की उगा आपल्यालाही वाटायला लागतं की मला पण जमत नाही का काय. सो कदाचित जमत असणारही आहे. आता फक्त इकडच्या साईडला माझी विनंती राहील, घरी गेल्यानंतर विचारून घ्या की खरंच जमत आहे का, आणि नसेल तर नेमकं जे मी आता सांगितलं त्याच्या टिप्स तुम्हाला उपयोगात आणता येतील. सो पुन्हा एकदा ह्या सगळ्या नवीन टीमला मी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅम. करून देतो त्यांच्याशी बोल, कदाचित तुला त्याच्यातून काहीतरी सोल्युशन मिळेल. आणि जेव्हा ह्या मावशीबाई आल्या त्यांच्याकडे पाहिलं तर लक्षात आलं की ओके, त्या पूर्ण ह्या दवाखान्याचं हॉस्पिटलचं झाडझूड किंवा फरशी पुसणं वगैरे हे सगळं काम करतात. अतिशय साधारण दिसणाऱ्या, सगळंच अगदी साधारण असणारं, पण तरीसुद्धा तिला एक जाणवलं की त्यांच्या चेहऱ्यामध्ये मात्र काहीतरी वेगळेपण आहे, आपलंसं पण आहे. आणि त्यांचा चेहरा पाहिला की इमिजिएटली आपल्याला त्यांच्याशी बोलावं वाटावं असं काहीतरी त्या चेहऱ्यात आहे. आणि मग त्या मावशीने सांगितलं ठीक आहे, आपण दोघीजण तिकडे जाऊन गप्पा मारूया. आणि बोलता बोलता या मावशीबाईने सांगितलं तिला की साधारणतः हिनं अगोदरच खूप छान कौतुक केलं ना की तुमचा खूप बोलका चेहरा आहे, मला पटकन तुमच्या समोर ओपन अप व्हावंसं वाटलं. आणि मग तिनं त्या मावशीबाईंनी सांगितलं की काही वर्षांपूर्वी मी अशी अजिबात नव्हते, कारण माझ्या आयुष्यामध्ये तेव्हा इतके आघात झालेले होते. माझं कुटुंब अक्षरशः एका क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालेलं होतं. मी इतकी विमनस्क अवस्थेमध्ये होते की मला काहीच सुचत नव्हतं. दिवस झालाय, रात्र झाली, मी खाल्लं नाही खाल्लं काहीही समजत नव्हतं. पण कुणीतरी शेजाऱ्यानेच मला या दवाखान्यामध्ये लावलं आणि अक्षरशः मरण येत नाही म्हणून मी जगत होते. आणि एक दिवशी अशाच नेहमीप्रमाणे माझ्या परिस्थितीमध्ये जगत असताना जेव्हा ह्या हॉस्पिटलमधलं काम संपून मी संध्याकाळी घरी जाऊ लागले तेव्हा खूप अगदी कुडकुडवणारी थंडी होती, प्रचंड थंडी वाजत होती. आणि जेव्हा मी माझ्या घराच्या जवळ गेले तेव्हा लक्षात आलं की मांजरीचं एक छोटंसं पिल्लू, त्या पिल्लालाही कदाचित खूप जास्त थंडी वाजत असेल म्हणून ते त्या माझ्या घराच्या आडोशाला कसं बसं येऊन बसलेलं होतं. मग त्या पिल्लाकडे पाहिल्यानंतर मी माझ्या घराचं कुलूप उघडलं. जसं मी कुलूप उघडलं हे पिल्लू लगेच आतमध्ये टुणकन उडी मारून घरामध्ये गेलं. मला जाणवलं की कदाचित ह्याला खूपच थंडी वाजली पिल्लाला, त्याच्यामुळे थोडंसं कोमट करून दूध दिलं पाहिजे. मी त्या पिल्लाला कोमट दूध दिलं, त्याच्या अंगावर छोटीशी शाल टाकली आणि नंतर नेहमीचंच होऊन गेलं ते की मी तिथे घरी जायचं म्हटलं की ते पिल्लू तिथे वाट पाहत तिथे बसलेलं असायचं. मी घर उघडताच ते आतमध्ये यायचं, माझ्या अंगा खांद्यावर खेळायचं. आणि अशा रीतीनं एक दिवस मला असं जाणवलं की इतक्या वर्षांपासून माझं हसणंच विसरलेली मी त्या पिल्लामुळे पुन्हा माणसांमध्ये परत आलेली आहे. आणि तेव्हा मला खरंच जाणवलं की आपल्या अवतीभोवती कोणीतरी आपलं अतिशय प्रिय असणारं असेल किंवा आपल्यावर प्रेम करणारं कोणी असेल आणि खरंच आपण त्यालाही प्रेम लावलं, जिव्हाळा लावला तर हा देण्यातला आनंद काय आहे हे मला तेव्हा समजलं. आणि त्याच्यानंतर माझ्या चेहऱ्यावर कधीही कुणीही दुःख पाहिलंच नाही, कारण देण्यातला आनंद मला तो कळाला आहे. मला वाटतं आपल्या सगळ्यांना सुद्धा हॅपीनेस ऑफ गिविंग चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. पण जेव्हा परिस्थिती अशी येते की आपलेच नियर अँड डिअर्स असतात पण आपण आपल्या कामाच्या भरामध्ये, कामाच्या ओघामध्ये इतके बिझी झालेलो असतो की आपल्या ह्या नियर अँड डिअर्सनाच वेळही देऊ शकत नाही, तेव्हा मात्र मुद्दा असा उद्भवतो की खरंच हे वर्क लाईफ बॅलन्स साधायचं कसं आणि हे वर्क लाईफ बॅलन्स साधता येईल तरी का. या वर्क लाईफ बॅलन्सवरच मी बोलावं अशी इच्छा सुहास लंके साहेबांनी व्यक्त केली होती, त्यामुळे त्याच विषयासंदर्भामध्ये मी बोलणार आहे. वर्क लाईफ बॅलन्सचा आपण जेव्हा विचार करतो ना तेव्हा महत्त्वाचे काही मुद्दे येतात. त्यात सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण जे नेहमीच म्हणतो की प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये 24 तास असतात, तसे ते आपल्याही आयुष्यामध्ये 24 तास आहेत.
या 24 तासाचं एक रफली डिव्हिजन आपण करायचं ठरवलं तर 8 तास कामामध्ये गेले, 8 तास झोपण्यामध्ये गेले, उरलेले 8 तास जे आहेत आपण अगदी मिनिमम धरूया की आपला ट्रॅव्हलिंग टाईम जो आहे की आपल्या कामापर्यंत पोहोचण्याचा, तिथून परतण्याचा, त्याच्यामध्ये साधारणतः 2 तास गेले. पुण्याचं आणि मुंबईचं इथे उदाहरण आपण घेत नाही, त्याच्यामध्ये भरपूर तास जातात. पण आपण रफली जर पकडलं तर उरलेल्या 8 तासांपैकी 2 तास आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये जातात, 2 तास खूप कमी आपण ड्युरेशन पकडतो आहोत स्वतःचं आवरणं, म्हणजे जेवण, नाश्ता, स्नान वगैरे वगैरे जे काही आहे सगळं. आता हे असे 4 तास गेल्यानंतर उरलेल्या 4 तासांचं नियोजन आपण कसं करू शकतो त्याच्यावर खरंच अवलंबून असतं की आपण वर्क लाईफ बॅलन्स कसं करू शकतो. आणि आरोग्याचा मुद्दा लंके साहेबांनी काढला होता की खरंच ह्या 4 तासांमध्ये आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देतोय का, आपल्या फॅमिलीला क्वालिटी टाईम देत आहोत का, आवश्यक त्या कोणत्या गोष्टी करत आहोत की नुसतंच गॉसिपिंगमध्ये किंवा मोबाईल किंवा गॅजेट्समध्ये आपण डोकं खुपसून बसलो आहोत. आणि खरंच वेळ जो तो 4 तासांचा उरलेला होता तो चांगल्या पद्धतीने युटिलाइज करण्याच्या ऐवजी आपण असाच वेळ वाया घालवला आहे का, ज्याच्यामुळे आता वर्क लाईफ बॅलन्स करत असताना आपली खूप त्रेधा तिरपीट उडणार आहे, हे आपण बघणं गरजेचं असतं. या संदर्भात मी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छिते की अगोदर 16 ते 14 तास कामाचे असायचे ऑफिशियली, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच ते 16 ते 14 तास कमी करून 8 तासांवर हे वर्किंग अवर्स आणले आहेत. आणि इतकंच नाही तर साप्ताहिक सुट्टीसुद्धा गरजेची आहे हे त्यांनी सांगितलं. याचा अर्थ तोच आहे की पूर्णच वेळ आपण जर कामामध्ये करत असू तर खरंच आयुष्य कधी जगणार हाही महत्त्वाचा मुद्दा आहे ना. मध्यंतरी साधारणतः 50 क्रॉस केलेल्या काही जणांशी मी बोलत होते. यामध्ये म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉई होते, त्यानंतर खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे लोक होते, काही व्यावसायिकसुद्धा होते. आणि बऱ्याच जणांशी चर्चेमधून मला असं त्यांच्या जाणवू लागलं की बऱ्याच जणांचे इतके छान छान स्वप्न होते की आता जेव्हा मी रिटायर होईन ना काही वर्षांनंतर, तेव्हा मग मला माझी खूप पुस्तकांची मोठी यादी आहे, ती पुस्तकं वाचायची आहेत, काही महत्त्वाचे चित्रपट आहेत, ते चित्रपट मला पाहायचे आहेत, कुठेतरी फिरायला जायचं आहे, बायकोसोबत थोडासा निवांत वेळ व्यतीत करायचा आहे, वगैरे वगैरे सगळं काही. आणि जे व्यावसायिक होते ते म्हणे रिटायरमेंट हे आम्हाला तर काही नसतंच, त्याच्यामुळे आम्ही शेवटपर्यंत आमच्या ऑफिसेसमध्ये जाऊन आमचे काम करत राहणार आहोत. आणि मग ते सगळं ऐकल्यानंतर प्रश्न असा निर्माण होतो की आपण खरं फक्त तेवढ्याचसाठी जन्म घेतलेला आहे का, की सुरुवातीची काही वर्ष शिक्षण घ्यायचं. शिक्षण कशासाठी घ्यायचं की अर्थार्जन करता यावं, याच्यासाठी स्वतःला कॉम्पिटंट बनवायचं. म्हणजे त्याच्यासाठी सुरुवातीला काही वर्ष 22-23 वर्ष शिक्षण घ्यायचं, त्याच्यानंतर 35-37-38 वर्ष आपण अर्थार्जन करायचं, मग व्यवसाय असो, नोकरी असो, ते सगळं करायचं. आणि त्याच्यानंतर रिटायरमेंटची वाट पाहायची किंवा नंतर आपल्या काहीतरी अपेक्षा आपण पूर्ण करू शकू असं वाटतं. तेव्हा नवीन जबाबदाऱ्या पडलेल्या असतात आणि तेव्हा अगोदर आपल्याला मुलांचं करण्यामध्ये स्वतःचं लाईफ जगण्याचा वेळ मिळालेला नसतो आणि नंतर मग ह्या नातवांना सांभाळण्यामध्ये पुन्हा आपल्याला वेळ मिळत नाही आणि मग आयुष्य कसं संपून जात आहे हे आपल्याला कळत सुद्धा नाही. अशा परिस्थितीमध्ये खरंच आपण बघितलं पाहिजे की लाईफ हे प्रत्येक क्षणी आपल्याला जगता कसं येईल. म्हणजे 2 प्रकारचे लोक असतात. आपण जर कुठे बाहेर जायचं ठरवलं, आपण गृहीत धरूया की आपल्याला मस्तपैकी गोव्याला जायचं आहे, तर तुम्हाला सुद्धा ह्या 2 कॅटेगरीतले लोक डेफिनेटली दिसतील. आपण कोणत्या कॅटेगरीतले आहोत हे आपण स्वतः ठरवायचं आहे किंवा जज करायचं आहे. सो पहिली कॅटेगरीतले लोक काय असतात की मस्त आम्ही गोव्याला जाणार आणि तिथे छान धम्माल करणार आहोत. जेव्हा ते गोव्याला जातात तेव्हा खरंच ते खूप धमाल करतात, पण तो ट्रॅव्हलिंग टाईम जो आहे तो मात्र त्यांचा खूप इरिटेशनमध्ये गेला असतो. इथे जेवण नाही चांगलं मिळालं, तिथे किती गर्दी होती, इथे हे असं असतं का, तिथे ते तसं असतं का. म्हणजे प्रवास पूर्ण चिडचिडीमध्ये जातो आणि मग गोव्याला गेल्यावर मूड छान असेल तर डेफिनेटली ते मस्तपैकी छान धमाल करतात. पण दुसरी कॅटेगरी जी असते ना, ती अशी कॅटेगरी असते की ते डेस्टिनेशनला गेल्यावर तर मस्तपैकी धमाल करणारच आहेत, त्याच्याबद्दल त्यांचे प्लॅन्स ऑलरेडी रेडी आहेत, पण त्याच्याही सोबत हा ट्रॅव्हलिंग टाईम जो आहे तो सुद्धा ते खूप छान पद्धतीने एन्जॉय करतात. त्याच्यामुळे आपणही भलेही आपला व्यवसाय कुठलाही असो, पण लाईफमधला प्रत्येक क्षण कशा रीतीने आपण एन्जॉय करत पुढे जाऊ शकतो ते बघितलं पाहिजे. फक्त नंतर एकदा
एवढं एक झालं ना, आपलं नेहमीच ते असतं की एवढी एक जबाबदारी पार पडली ना की त्याच्यानंतर मग व्यवस्थित होणार आहे. तेवढी एक, जसं आपण आपल्या मुलांनाही सांगतो ना, फक्त 10वीची परीक्षा महत्त्वाची आहे, फक्त 10वीची परीक्षा मन लावून दे, मग काही प्रॉब्लेम नाही, पुढं अगदी मस्तच आहे. मग आता फक्त 12वीची परीक्षा दे, आता फक्त ग्रॅज्युएशन कर, आता फक्त नोकरी मिळव, आता फक्त बायकोही मिळवू दे, वगैरे वगैरे वगैरे, ते संपतच नाही. आणि मग खरंच आपण जगायचं कधी, हा महत्त्वाचा मुद्दा येतो. त्याच्यामुळे वर्तमान क्षणामध्ये जगताना आणि जे लाईफ आहे जशा पद्धतीनं चालू आहे त्यातलाच प्रत्येक क्षण वेचून वेचून आपल्याला किती छान पद्धतीनं जगता येईल हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. हे सगळं ठरवताना एक महत्त्वाचा मुद्दा असा सुद्धा येतो की बरेचदा आपल्याला प्राधान्यक्रम ठरवताच येत नाहीत. प्राधान्यक्रम ठरवता येणं हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्याला ह्या सगळ्या प्रायोरिटीज ठरवता येऊ लागतात तेव्हा मग खरंच यावेळेस कोणत्या गोष्टीला जास्त वेळ द्यायचा आहे, आपल्या कामाला जास्त वेळ द्यायचा आहे का आपल्या पर्सनल लाईफला, आपल्या आरोग्याला किंवा आणखी कोणत्या गोष्टीला वेळ द्यायचा आहे, हे बघावं लागतं आणि ते ठरवताही येतं. अर्थात या सगळ्या वेळेस आपल्याला क्लिअर कम्युनिकेशन आपल्या नियर अँड डिअर्सशी ठेवणं खूप गरजेचं असतं. काही वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या सख्ख्या भावाचं लग्न होतं, त्याची मी एकुलती एक बहीण, आणि लग्नामध्ये, भावाच्या लग्नामध्ये करवलीचं केवढं महत्त्वाचं काम आणि स्थान असतं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण तेव्हा अशाच इलेक्शन्स चालू होत्या आणि